आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पराभूत करणारे भाजपचे नेते परवेश वर्मा हे जायंट किलर ठरले। परवेश वर्मा दिल्ली भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सुद्धा असू शकतो अशी शक्यता आहे। केजरीवाल यांचा पराभव करणाऱ्या परवेश शर्मा यांचा परिचय पाहूया। परवेश वर्मा दिल्लीतल्या एका बड्या राजकीय कुटुंबाचे सदस्य आहेत। भाजपचे नेते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मांचे ते सुपुत्र आहेत। त्यांचे काका आझाद सिंग हे उत्तर दिल्ली महानगरपालिकेचे माजी महापौर होते। त्यांनी दिल्लीमधल्या अनेक विधानसभा निवडणुका सुद्धा लढवलेल्या होत्या। 1977 मध्ये परवेश वर्मांचा जन्म झाला। दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं। दिल्ली विद्यापीठाच्या किरोरीमल कॉलेजमधून त्यांनी कला शाखेची पदवी घेतलेली होती। त्यानंतर फोर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी MBA देखील केलं। 2013 मध्ये मेहरौली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता। तर 2014 मध्ये पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघात त्यांनी विजयही मिळवला। ते खासदार झाले होते। तर 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये तब्बल 5,78,000 मतांनी त्यांनी विजय मिळवला होता। खासदार असताना संसद सदस्यांच्या वेतन आणि भत्त्यांवरच्या संयुक्त समितीचे ते सदस्य सुद्धा होते। आणि हेच परवेश वर्मा भाजपचा दिल्लीमधला मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतात अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। मैं दिल्ली की जनता का बहुत बहुत एक बार फिर से धन्यवाद करता हूं और ये जीत ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की जीत है। ये सभी दिल्ली वासियों की जीत है। लंबे समय के बाद में यहाँ पर भारतीय जनता पार्टी की सरकार बनी है। सबसे खुशी की बात यह है कि जो दिल्ली में सरकार बनेगी वो प्रधानमंत्री जी के साथ में चलकर काम कर पाएगी। हमें उनका 10 साल से साथ नहीं मिल पा रहा था। दिल्ली में कोई काम नहीं हो पा रहा था। मगर ये जो सरकार बन रही है दिल्ली में, ये प्रधानमंत्री जी के विजन को दिल्ली में लेके आएगी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।